नजर आ रहे हैं अरविंद केजरीवाल। आप प्लीज समझो यार, आप आपको तस्वीर तर नवी दिल्लीमध्ये दृश्य आपण पाहत आहे। आम आदमी पक्षाकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। भाजप मुख्यालयाच्या बाहेर जो है हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही। आम आदमी पक्षाचे खासदार, आमदार आणि नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। बैठे हैं और देखिए जहां संजय सिंह जो हैं सीधे तौर पर बीजेपी को चुनौती देते हुए नजर आ रहे हैं। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, आम आदमी पार्टी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वृषाली, आम आदमी पक्षाच्या कार्यालयापासून अगदी 100 मीटर अंतर फक्त चालत गेलेले आहेत अरविंद केजरीवाल आणि त्यांच्यासोबतचे सगळे नेते, आणि त्याच ठिकाणी दिल्ली पोलिसांनी सध्या त्यांना अडवून ठेवलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत संजय सिंग जे आपचे खासदार आहेत, त्याचबरोबर मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज हे देखील आहेत। आणि या आजच्या आंदोलनामध्ये नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री हे आम आदमी पक्षाचे सगळे नेते सहभागी झाले आहेत। खरं तर अटकेच्या विरोधातलं हे आंदोलन म्हणावं लागेल, कारण अरविंद केजरीवाल यांच्या पीएला काल ज्यावेळेला अटक झाली त्यानंतर केजरीवाल यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती आणि आम आदमी पक्षापासून भाजप कार्यालयाकडे हा मार्च खरं तर असणार म्हणजे होता, पण आता सध्या पोलिसांनी त्यांना तिथंच अडवून ठेवलेलं आहे। अटक करावी म्हणजे भाजप आपच्या सगळ्या नेत्यांना वारंवार अटक करत आहे आणि आता आम्ही तुमच्या कार्यालयाकडेच येतो, आम्हाला अटक करा असं एक आव्हान देत हे अरविंद केजरीवाल यांनी या आंदोलनाची खरं तर घोषणा केली होती। त्यानुसार दिल्ली पोलिसांनी खरं तर त्यांना परवानगी दिलेली नाही आहे या आंदोलनाची। आणि त्याचबरोबर ITO मेट्रो स्टेशन जे आपच्या कार्यालयाजवळ आहे ते देखील दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आलेलं आहे। भाजप आणि आपचं कार्यालय आहे हे एकाच मार्गावर आहे। DDU मार्ग म्हणजे दीनदयाल उपाध्याय मार्ग म्हणून राजधानी दिल्लीमध्ये त्याला ओळखलं जातं आणि त्या मार्गावरच ही दोन्ही कार्यालय आहेत। साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे दोन्ही कार्यालयामधलं। मात्र आज सध्या तरी केजरीवाल आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी अडवलेलं आहे। दुसरं महत्वाचं, ज्या ठिकाणी पोलीस अडवतील त्या ठिकाणी किमान अर्धा तास बसू असं देखील केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे। आणि अर्ध्या तासामध्ये जर दिल्ली पोलिसांनी आम्हाला अटक केली नाही तर आम्ही परत आपच्या कार्यालयाकडे जाऊ, पण जर अटक केली नाही तर ती भाजपची मोठी हार असेल असं देखील केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे। स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात संदर्भातला दाखला देत खरं तर काल दिल्ली पोलिसांनी विभव कुमार जे PA आहेत केजरीवाल यांचे त्यांना अटक केली आहे। दुसरीकडे मनीष सिसोदिया असतील आणि इतर नेते अजूनही तुरुंगातच आहेत। आपल्याला माहिती आहे संजय सिंग सध्या जामिनावर बाहेर आलेले आहेत, त्यामुळे आम आदमी पक्षाला संपवण्याचा जो डाव आहे तो भाजप आणि केंद्र सरकारकडून केला जातोय असा आरोप करत केजरीवाल यांनी याच्या आंदोलनाची घोषणा केली होती। आत्ताही हातामध्ये फलक घेऊन शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ज्यावेळेला अरविंद केजरीवाल अटकेत होते किंवा तिहार तुरुंगामध्ये होते त्यावेळेला देखील आम आदमी पक्ष वारंवार रस्त्यावर उतरत होता आणि आज रविवारचा सुट्टीचा दिवस आहे तरी देखील आज कार्यकर्त्यांचं हे सगळे नेते जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो राजधानी दिल्लीमध्ये सध्या पाहायला मिळतोय। काही महिला आपण पाहतोय रस्त्यावरच खाली बसलेल्या आहेत। तेव्हा आता अर्धा तास वाट बघतील केजरीवाल, त्यांना अटक केली जाते का हे बघणं महत्वाचं आहे। आणि अटक केली नाही तर केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार ती भाजपची मोठी हार असेल, पण भाजप कार्यालयाकडे त्यांना जायला दिलेलं नाही, मध्येच त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे सशस्त्र पोलीस बंदोबस्त म्हणजे हजारो पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आले आहेत आम आदमी पक्षाच्या कार्यालय परिसरामध्ये देखील आणि भाजप कार्यालयाच्या परिसरामध्ये देखील। त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त असतानाच आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे, घोषणाबाजी केली जाते। बघावं लागेल नेमकं काय भूमिका घेतात दिल्ली पोलीस, कारण 1-2 तारखेला परत केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागणार आहे। त्यांचा जो जामीन आहे तो 1 तारखेपर्यंत आहे आणि येत्या 25 तारखेला दिल्लीत मतदान होणार आहे आणि 1 तारखेला पंजाबमध्ये मतदान होणार आहे। त्यामुळे ह्या दोन्ही राज्यांमध्ये आपचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे आणि त्या म्हणजे निवडणूक आपण लक्षात घेता हे आंदोलन जे आहे ते आम आदमी पक्षाने जरी पुकारलं असलं तरी हा राजकीय स्टंट म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण भाजपच्या विरोधात किंवा केंद्र सरकारच्या विरोधात वारंवार केजरीवाल बोलत आहेत। त्यानुसारच त्यांनी हे खरं तर आजचं जे आंदोलन आहे ते पुकारलेलं होतं। आत्ताही आपण पाहतोय आतिशी, संजय सिंग आणि स्वतः अरविंद केजरीवाल यांच्याकडून घोषणा दिल्या जात आहेत। त्यामुळे दिल्ली पोलीस त्यांना अटक करतात की तसं सोडून देतात हे बघणं महत्वाचं असेल। वृषाली, नक्कीच धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर नवी दिल्लीमधली दृश्य आपण पाहताय, आम आदमी पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि भाजप कार्यालयाच्या बाहेर त्यांच्याकडून आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आलेला आहे।